शिवराज्याभिषेक सोहळा बंद होणार? 6 जूनच्या शिवराज्याभिषेकाचं भिडेंना वावडं? भिडेंच्या तोंडाला कोण फासणार काळं? राज्यात कधी कोणता वाद सुरू होईल याचं कधीच काही सांगता येत नाही. आणि त्यात संभाजी भिडे बोलतील आणि वाद होणार नाही हे तर निव्वळ अशक्यच. आता तर संभाजी भिडेंनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेकालाच विरोध केलाय. होय, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या संभाजी भिडेंनी नेमकी काय मागणी केलेली आहे त्यांच्याच तोंडून ऐकूया. 76 वर्ष झाली तरी सुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवले. तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे. 6 जून बंद केलं पाहिजे. तिथीप्रमाणेच महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा करा अशी मागणी संभाजी भिडेंनी केल्यामुळे आता मात्र राज्यातील वातावरण चांगलंच तापलं. संभाजी भिडेंच्या या वक्तव्याविरोधात कधी नव्हे ते दोन्ही राष्ट्रवादींचंही एकमत झाल्याचं पाहायला मिळालं. तर संभाजी भिडेंनी 6 जूनचा राज्याभिषेक सोहळा बरखास्त करण्याची मागणी केल्यानं मराठा क्रांती मोर्चानं थेट भिडेंचं तोंड काळं करण्याची जाहीर धमकी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही आम्ही कुठं असतो. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा दररोज जरी केला तरी कमी पडेल. परंतु या ठिकाणी संभाजी भिडेंनी ही मागणी करून कुणातर पुढं आणायचं का ही मानसिकता यातून दिसून येते. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या संभाजी भिडेंवरती सरकारनं लवकरात लवकर कारवाई करावी. अन्यथा या ठिकाणी या महाराष्ट्रामधील जो शिवशंभू भक्त आहे तो या ठिकाणी संभाजी भिडेंच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय राहणार नाही. संभाजी भिडेंनी केवळ 6 जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यालाच विरोध केलेला नाही, तर त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याचं समर्थनही केलं. आणि यावेळेस त्यांनी वाघ्या कुत्र्याची इतिहासात नोंद नाही असा दावा करणाऱ्या इतिहासकारांच्या अभ्यासावर शंका उपस्थित केली आहे. तो कुत्रा नाहीच असं इतिहास संशोधक म्हणतात. ते इतिहास संशोधक काय उंचीचे काय कुवतीचे गलगा करून कुणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं धरायचं हे बरोबर नाही. आतापर्यंत महापुरुषांच्या जन्मदिनाचे वाद ऐकिवात होते, पण भिडेंच्या वक्तव्यानं महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा नवा वाद आता सुरू झाला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हेच देशाचं भूषण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आलेला प्रत्येक दिवस हा केवळ शिवशाहीचाच. त्यामुळे कोण्या एका दिवसात इतक्या महान राजाच्या राज्याभिषेकाला मर्यादित ठेवणं हेच महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.